आज मी तुम्हाला आहे ना सोयाबीनची भुर्जी दाखवणार आहे। त्याच्याकरता ना हे बघा मी गॅस पेटवून घेतला, त्याच्यावर पातेलं ठेवलं आणि एक तांब्या पाणी त्याच्यात टाकलं आणि हे बघा ही प्लेटभर सोयाबीन घेतली। सोयाबीन आहे ना खूप चांगली असते, आपल्या शरीराला आहे ना प्रोटीनची गरज असते आणि जितके आपण अंडे खाऊन अंड्यांची जितकी लाभदायक असते ना, जितके अंडे लाभदायक आहे ना तितकीच ही सोयाबीन पण आपल्याला लाभदायक असते। म्हणून मी आज तुम्हाला जे नॉनव्हेज खात नाही ना त्यांच्याकरता ही भुर्जी दाखवणार आहे। तर मी आता ही एक आणि थोडा अर्धा तांबे मी पाणी टाकलं। आता हे पाणी गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी हे सोयाबीन ते आणि सोयाबीन वड्या टाकून झाल्या का हे बघा। आता आपल्या या पाण्याला उकळी आलेली आहे, मी गॅस बंद केला आणि आता हे थोडंसं 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे। आपल्याला ना त्याच्यासाठी काय काय लागणार आहे, 2 कांदे, 2 टोमॅटो, 2-4 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि आता हे मी चिरून घेते तोपर्यंत आपलं सोयाबीन भिजून होईल। मी आहे ना त्या 2-3 मिरच्या, 2-4 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं घेतलं होतं ना ते मी आता खलबत्त्यात टाकून थोडं ठेसून घेते, त्याला ओबडधोबड आणि त्या मिरच्या बारीक व्हाव्या त्यासाठी थोडंसं मीठ टाकते। बघा आता मी हे असं थोडंसं ओबडधोबड ठेचून घेणार आहे। आता मी इथं 2 कांदे आणि 2 टमाटे चिरून घेतलेले। हे बघा आता मी गॅस चालू करते आणि गॅसवर एक कढाई ठेवते। कढाई ठेवून झाली का हे बघा आपली सोयाबीन पण एकदम फुगून वर आलेली। आता कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकते। हे बघा आता कढईत 2 वरगडे तेल टाकलं। हे बघा आता त्याच्यात तेल टाकलं ना, मी तेल थोडंसं तापलं ना मी त्याच्यात हा कांदा टाकून घेते। हे बघा तर हा कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत तेलामध्ये चांगला लाल झाला पाहिजे। हे बघा तर हा कांदा लाल होईपर्यंत आपण काय करू, सोयाबीन मधलं हे गरम पाणी आहे ना, हे गरम पाणी सोयाबीनला काढून टाकायचं। टाकलं ना आता याच्यात मी गार पाणी टाकून घेणार आहे आणि गार पाणी टाकल्यानंतर आहे ना अशी सोयाबीन धुवून घ्यायची आणि धुवून घेतलं ना तिला असं एकदम कोरडं करायचं, एकदम कोरडं म्हणजे एकदम कोरडं करायचं। हे बघा ती फुगून किती वर आलेली आहे, आपण किती छोट्या छोट्या वड्या टाकल्या होत्या, आता ती एकदम फुगून वर आलेली आहे। हे बघा असं एकदम कोरडं, एक पाणी पूर्ण निथळून टाकायचं, त्याचं पाणी त्याच्यात अजिबात राहता कामा नये। हे बघा असं प्रत्येक तुम्हाला तसं जमलं नाही, एक एक वडी धरून काढलं तरी चालेल, पण पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये। हे बघा तो लाल झाला पाहिजे, गॅस मंद ठेवायचा हा तोपर्यंत, नाहीतर इकडं सोयाबीनच्या नादात इकडं कांदा जायचा आपलं जळून, असं नाही झालं पाहिजे। कांदा लाल झाला आहे, याच्यामध्ये मी टमाटर टाकून घेणार आहे। लेकरं दुपारच्या वेळेस शाळेतून आले ना त्यांना गरमागरम नाश्ता म्हणून पण तुम्ही ही सोयाबीनची भुर्जी करून देऊ शकते। हे बघा आता मी याच्यात टोमॅटो टाकले आणि गॅस एकदम कमी आहे बरं का। आता मी हे सोयाबीनच्या वड्या आहे ना हे बघा पूर्ण पिळून घेतलेले आहे आणि त्या आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या। त्याच्यात थोडं सुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे। आता मी आहे ना या मिक्सरच्या आपल्या सोयाबीनच्या वड्या आहे ना मिक्सरला लावून घेते, पण त्या आहे ना आपल्याला खूप बारीक नाही करायचंय, तर आपल्याला मिक्सरच्या पल्स मोडवर फक्त 2दा-3दा बस इतकंच फिरवून घ्यायचंय। मी तुम्हाला दाखवते। असं याच्यात पाणी न टाकता आपल्याला असा भुगा करायचा आहे, त्याचा ओलसर राहतं ना त्या पिळून घ्यायच्या आणि असा एकदम कोरडा भुगा करायचा आहे त्याचा वाला। हे बघा असं मिक्सरच्या भांड्यातून
त्याला बारीक आपलं 2-3 असं नाही फिरवायचं, त्याने एकदम चिकचिक होऊन जातं. त्याच्यामुळे आहे ना पल्स मोडवर फक्त 2दा फिरवायचं. मी आता 2दा करून आहे ना सगळे सोयाबीनच्या वड्यांचं असं मिक्सरमधून हे करून घेतला, चुरा करून घेतला आहे. आणि आता आपल्या इकडं कांदा पण भाजून गेला आहे. हे बघा मस्त कांदा पण परतला आणि टमाटे पण परतले. हे बघा एकदम छान शिजले गेलेले इथे. आता मी काय करते यामध्ये, आता त्याच्यात आहे ना मी आपला हा हिरवी मिरची, आलं आणि लसूण हा मसाला आहे ना हा परतून घेणार आहे त्याच्यामध्ये. गॅस मी थोडासा फुल केलेला आहे. हे बघा आता त्याच्यात छान आपली हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट चांगली मिक्स झालेली आहे. आणि ते छान आता मी गॅस कमी केला. आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे. हे बघा इथं मी 1 चमचा 1.5 चमचा दाणा पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जादा करू शकता. हे बघा लाल तिखट टाकलेलं आहे आणि 1 चम्मच काळा मसाला टाकलेला आहे आणि 1 चम्मच छोटा चम्मच भरून हळद टाकलेली आहे. हे मसाले तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जादा करू शकता. तुम्हाला कसं लाल तिखट वगैरे कसं लागतं ना तर तुम्ही ते करू शकता. हे बघा हे बघा सगळा मसाला असा आपला छान तळला गेलेला आहे ना. तर मसाला भाजेपर्यंत थोडासा गॅस 2 मिनिटं फुल ठेवायचा बरं का. हे बघा आहे ना गॅस कमी ठेवायचा, कारण आहे ना तेव्हा मिरची पुडण ते जळून जाईल ना, म्हणून तोपर्यंत गॅस कमी ठेवायचा. आता टाकून झाल्यावर आपण सारखं हलवत राहतोय ना, मग थोडासा गॅस फुल ठेवायचा. हे बघा आता हे मसाले खूप छान असे परतून झालेले. हे बघा आता ते तेल सोडायला लागले ना, त्याच्यात लगेच आपण हा सोयाबीनचा जो चुरा केलेला आहे तो टाकून द्यायचा आहे. हे बघा जे कोणी अंड्याची मिरची खात नाही, अंडे खात नाही, त्यांच्यासाठी ही सोयाबीनची भुर्जी खूप छान लागते. आणि लहान मुलांना पण याच्यातून प्रोटीन भेटतं. त्याच्यामुळं मुलं गॅस आता कमी करून टाकायचा आहे. लेकरं शाळेतून यायच्या टायमाला आपण इतक्यात करून देऊ शकतो. आता हे बघा मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते. मिठाचा अंदाज आणि मसाल्यांचा अंदाज तुम्ही तुमच्या सामानाप्रमाणे घ्या. एक थोडं सुद्धा पाणी टाकलेलं नाहीये. हे बघा आपण टाकून दिले ना, आता 2 मिनिटं याच्यावर आपण झाकण ठेवायचं. आता मी गॅस बंद करून घेते. हे बघा आता ही भुर्जी हे बघा साधी सोपी प्रोटीनयुक्त सोयाबीनची भुर्जी तुम्हाला कशी वाटली? एकदम अंड्यासारखी लागती बरं का. ही खायला पण अंड्यासारखीच लागती. तर तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. आणि ही भुर्जी खाताना तर अंड्याची भुर्जी एकदम विसरून जाल. तर आम्हाला ही भुर्जी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या प्यारी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.